प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील आता आपण ऐकूयात पत्र 22. युद्ध नको बुद्ध हवा भाग 2. प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद. बाबा जळगावहून आले. काका वाटच पाहत होते. दोघांनी मिळून जेवण केलं आणि आम्ही विचार मंथनासाठी बसलो. हो, विचार मंथनच ना ते. आपल्याकडे थोडं जरी खट्ट झालं, गैरसमज होऊ लागला की आपण सर्वच लहान मोठे एकत्र बसून मोकळ्या मनाने विचार करतो. त्याला बाबांनीच नाव विचार मंथन ठेवले ना. या मंथनातून निर्माण होणारा विचार हा अमृत असतो असे ते म्हणतात, आणि ते अमृत आपल्या जीवनाला योग्य दिशा देईल हेच खरे. तसं दुपारी बिट्टू व बहिणींशी थोडं मी बोललो आहे. सुधीर काकांनी त्यांच्या ऑफिसमधील अनिल काका आणि त्यांच्याशी झालेल्या वादविवाद गैरसमज विषयी विस्ताराने सांगितले. आता पुढे काय करावे सुचत नाही बघ. आम्ही सर्वच जण जवळपास 15 मिनिटे शांत होतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं विचार करीत होता. बाबा म्हणाले, पण सुधीर, तुझ्या मनात काय आहे? तुला काय वाटतं? सुधीर काका रागाने लालेलाल झाले. त्यांचा आवाज चढला. खरं तर त्याला एकट्याला धरून चापकाने फोडून काढायला पाहिजे, म्हणजे परत तो माझ्या वाटेला जाणार नाही. हो हो, मलाही तसंच वाटतं, बिट्टू म्हणाला. बिट्टूच्या आई, तुम्हाला काय वाटतं? बाबांनी मला प्रश्न केला. मी म्हणाले, सर्वप्रथम तर आपण आपल्या नोकरीचा विचार केला पाहिजे. कारणे दाखवा नोटीस मधील आरोप खोटे असले तरी आपण आपले मुद्दे नम्रपणे मांडून खरी बाजू पटवून दिली पाहिजे, आणि नंतर सहकारी मित्राच्या व भाऊजींच्या मनातील किंतु परंतु दूर करावा असे मला वाटते. मध्ये सुधीर काका बोलते झाले. काटानेच काटा काढावा लागतो बहिणी. हे किंतु परंतु वगैरे काही नाही, तर वैर आहे वैर. युद्धच करणार आहे मी आता त्यांच्याशी. बाबा म्हणाले, शांत हो सुधीर, आधी तुझ्या नोटिशीला उत्तर देऊयात. तुझ्या मनात युद्धाचा विचार आहे का? अरे, युद्धातील विजयाने युद्ध संपत नाही, वैराने वैर मिटत नाही, दुसरे वैर निर्माण होत असते. आपल्याला युद्ध नको, तर बुद्ध हवा आहे, शांती समाधान हवे आहे. तुझ्या मित्राचा म्हणजेच अनिलचा माझा तसा दुरूनच परिचय आहे. तो थोडासा लापट आहे खरा, पण मी त्याच्याशी बोलतो. बाबा मुंबईला गेले. त्यांचं बोलणं झालं. छोट्या छोट्या गोष्टीत मतभेद होत जाऊन एकमेकांचा अहंकार ते दुखवत होते, आणि शेवटी सर्व नोकरीवर बेतलं होतं. बाबांनी दोघांची भेट घडवून आणली. मने मोकळी झाली. समझोता झाला. मग बाबा म्हणाले, काय सुधीर, युद्ध हवे की बुद्ध? सुधीर काका लगेच बोलते झाले, युद्ध नको, बुद्ध हवा, तुझीच सवय. श्रोते, आत्ताच आपण ऐकलं सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील पत्र 22.